आज सोसायटीमध्ये राहणारी शर्वरीताई आपल्या बालसेनेला भेटायला आली होती. शर्वरीताई एका पक्षी निरीक्षण ग्रुपची मेंबर होती. फेब्रुवारी-मार्च महिन्यांमध्ये शर्वरी महाराष्ट्रामधील काही जलाशयांच्या ठिकाणी स्थलांतरित पक्षाचे निरीक्षणासाठी जाऊन आलेली होती. आज त्याबद्दलच गप्पा मारण्यासाठी, तेथील छान छान पक्ष्यांचे काढलेले फोटो दाखवण्यासाठी ती किलबिल ग्रुपला भेटायला आलेली होती. शर्वरीताईंनी प्रथम भारतामध्ये हजारो मैलांचा प्रवास करून दरवर्षी हिवाळ्यात येणारे पक्ष्यांचे खूप छान छान फोटोग्राफ्स आपल्या मुलांना दाखवले. अतिथंड हवामान असलेल्या देशातील पक्षी तेथे जेव्हा बर्फ पडायला सुरुवात होते, त्यांना अन्न मिळणे कठीण होते, तेव्हा नियमितपणे दरवर्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हजारो मैलांचा प्रवास करून येतात. या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये उत्तरेकडून अन्न निवाऱ्यासाठी व सुरक्षित प्रजननासाठी दक्षिणेकडे प्रवास करणारे बरेच पक्षी आहेत. हे पक्षी रात्री प्रवास करतात. कडाक्याची थंडी जाणवायला लागली की पक्षी उबदार प्रदेशांकडे, उदाहरणार्थ भारताकडे स्थलांतर करताना दिसतात. मुलांनो, तुम्ही म्हणाल, पण या पक्ष्यांना मार्ग कसा समजतो? तर हीच तर गंमत आहे. हे स्थलांतरित पक्षी प्रत्येक वेळी आपला जुना मार्ग वापरतात. दिशा समजण्यासाठी सूर्य, तारे, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र याचे उपजत ज्ञान जणू या पक्ष्यांना असते. आहे की नाही ही नवीन माहिती? आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामधील नाशिक येथे नंदूर मधमेश्वर, राजस्थानमधील भरतपूर पक्षी अभयारण्य, मुंबईमधील शिवडीची खाडी जिथे फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी अनेक प्रसिद्ध लोक पक्षी निरीक्षण येत असतात. उजनी धरण, वढवाण सरोवर, ओडिसामधील चिल्का सरोवर येथे दरवर्षी हजारो जातीचे पक्षी स्थलांतर करून येतात. ते पक्षी पाहण्यासाठी निरीक्षक तेथे येतातच, पण ते प्रेक्षणीय स्थळ होऊन गेलेले आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक तेथे जातात. आपल्या महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यात फ्लेमिंगो, सीगल, सँडपायपर आणि विविध बदके तलाव आणि किनारपट्टीच्या भागात दिसतात. शर्वरीताईने आपल्या बालसेनेला एका नवीन अद्भुत विषयाची ओळख करून दिलेली होती. मुलांमध्ये नवीन नवीन विविध ज्ञानवर्धक गोष्टींचे कुतूहल निर्माण करणे हाच तर निखिल, ओंकार, प्राची यांचा विचार होता. काय माहीत, भविष्यामध्ये आपल्याच बालसेना ग्रुपमधला एखादा खूप मोठा पक्षी निरीक्षक जगात प्रसिद्धी मिळवेल.